हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवून घेत आहोत पौष्टिक मटकी रस्सा. मटकी रस्सा हा टिफिनला देण्यासाठी खूप छान सोपी आणि साधी भाजी आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी आणि मटकी लागणार आहे आलेली. ग्रेव्हीसाठी लागणार आहे टोमॅटो, कांदा, बटाटा, लसूण आणि वाटाणा. आपण कांदा आणि टोमॅटोचे स्लाइस करून घेणार आहोत वाटण करण्यासाठी. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये ॲड करणार आहोत लसूण. झाले आहे आपले वाटण रेडी. आपण आता मटकी छानपैकी धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बटाटा, हिरवे वाटाणा. चला तर मग आपण आता फोडणीची तयारी करूया. आता आपण तेल गरम करून आपण कढई टाकले आहे, घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकले आहे आणि मोहरी आपण त्याच्यामध्ये छानपैकी तडकू द्यायची. मोहरी छान तडकू द्यायची, नाहीतर भाजीमध्ये कच्ची मोहरी लागते खाताना आणि टेस्ट पण चांगली येत नाही भाजीला. आणि मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे. छान तडकले आहे मोहरी, जिरे पण छान फ्राय झाले आणि कढीपत्ता आणि वाटण केलं आहे ना, ते आपण कढईमध्ये टाकत आहोत. छानपैकी फ्राय होऊ द्यायचं. मसाला मंद आचेवर होऊ द्यायचा आणि तेल सुटूपर्यंत त्याला फ्राय करायचं. झाले आहे आपले वाटण रेडी. त्यानंतर लाल तिखट टाकून घेतले आहे. त्यात हळद टाकून घेऊयात आणि त्यानंतर काळा मसाला, घरगुती काळा मसाला. त्यामध्ये आपण जिरे पावडर टाकत आहोत आणि धना पूड. आणि आपण ते सगळं मिक्स फ्राय करूयात. छान फ्राय झाला ना तर तो कच्चा नाही लागत खायला आणि टेस्ट खूप छान येते. मंद गॅसवर छान फ्राय होऊ द्यायचा. झाला आहे आपला आता मसाला छानपैकी रेडी. फ्राय करून पण झाला आहे. त्यामध्ये आपण टाकत आहोत बटाटा, वाटाणा आणि मोड आलेली मटकी. मंद गॅसवर याला फ्राय होऊ द्यायचे आणि छान शिजून जातात ते. तोपर्यंत 5 मिनिटामध्ये शिजतात आणि भाजीसुद्धा लगेच रेडी होते. आपण चपातीसोबत, भाकरसोबत खाऊ शकतो ते भाजी. चवीनुसार मी मीठ टाकून घेतले आहे. आता आपण थोडं पाणी ॲड करून घेणार आहोत त्याला. आधी थोडे टाकायचे पाणी. मी थंडच पाणी घेतले आहे, अजून थोडे ॲड केले. गरम पाणी किंवा कोमट पाणी टाकल्यावर पण छान भाजीला कलर पण येतो आणि शिजायला थोडी मदत होते भाजीत. छान उकळी आलेली आहे. भाजी आपली रेडी आहे. चला तर मग आपण सर्व करू. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. छानपैकी रश्श्याला कलर आलेला आहे. आणि ही चपातीसोबत, भाकरीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो. छानपैकी कोथिंबीर भुरभुरली आहे मी त्याच्यामध्ये. चला तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.
आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.